भंडारा पौनी विधानसभा क्षेत्र के महायुति के उम्मीदवार नरेंद्र भुंडेकर ने अपना मतदान कर सभी विधानसभा क्षेत्र के मतदाताओं को आह्वान किया है कि ज्यादा से ज्यादा मतदान करें ताकि अच्छा उम्मीदवार विधायक भंडारा की जनता को मिले। उसी प्रकार जिस तरह से कहा जा रहा है कि तिहाई लड़ाई है, लेकिन इस बार तिहाई लड़ाई नहीं, 5 उम्मीदवारों में लड़त है। लोकांना इतकंच आवाहन करेल की ह्या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त मतदार आणि मतदान आपला हक्क बजवायला पाहिजे। कारण ह्या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त हक्क बजवला तर योग्य उमेदवार, योग्य आमदार, लोकप्रतिनिधी आपल्याला निवडता येते। कारण बरेचसा लोक मतदान करत नाही आणि त्याच्यामध्येच जे जातीपातीचं राजकारण होतो आणि त्याच्यामध्ये मग चांगल्या उमेदवाराला फटका पडतो। यासाठी चांगल्या लोकांनी, एज्युकेटेड लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि विधानसभाचा आपला हक्काचा लोकप्रतिनिधी ज्यांनी जो विकास करू शकेल असा आणि जो मतदारसंघाचं नाव समोर घेऊन जाऊ शकेल असा उमेदवाराची निवड करता येईल असं मला वाटतं। मला वाटतं त्रिशंकू ही पचरंगी झालेली आहे। 5 उमेदवार मजबूत उमेदवार म्हणून आहेत। हा त्रिशंकू नाही आहे, हे काही लोक फुगा फुलवतात। हा पचरंगी झालेला आहे। कारण आपण जर पाहिलं तर यामध्ये 2 उमेदवार अजून आपण नाकारता येणार नाही। जे मागच्या वेळेस 2014ला BSPला 47,000 मतदान मिळाले होते, देवगण गाडवे, आणि काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर हे सुद्धा तगडे उमेदवार आहेत। हे असे पचरंगी उमेदवार आहेत। असं त्रिशंकू नाही म्हणता येणार, पचरंगी म्हणता येणार, कारण ते पण मतदान चांगले घेणार। 100% आमचं जिंकण्याच्या खात्री, कारण आमचे संघटन मजबूत आहे, ग्राउंडवरती काम करणारे संघटन आहे आणि त्याच्यामुळे आमच्या कामं आहेत, संपर्क आहे। ह्या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला खात्री आहे की आम्ही विजय आमचा होईल आणि फक्त आता मतदान होऊ द्या। मतदान झाल्यानंतर आपल्याला 23 तारखेनंतर भगवाच गुलाल दिसेल।